नमस्कार आणि वेलकम बॅक. मैत्रिणींनो, आपल्या रोजच्या गडबडीच्या कामांमध्ये आपण आपली कामं आवरतो खरी, पण ती कामं आवरता कशा पद्धतीने आपण आपलीच कामं पुन्हा एकदा दुपटीने वाढवतो हे आपल्यालाच कळत नाही. तीही अशा पद्धतीने, जसं की ही माचीसची काडी आपण तिथेच टाकली आणि आता कधी झाडू मारू तेव्हा ती उचलायची आपल्या लक्षात राहणार नाही. चला, तर अशाच काही शॉर्ट्स आणि स्वीट्स टिप्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. एक अशी छोटीशी डायरी जी डेली बेसिसवरती आपल्या किचनमध्ये अवेलेबल असायलाच हवी, जेणेकरून जर काही एखादा पदार्थ किचनमधला संपला असेल किंवा काही महत्त्वाच्या नोट्स लिहायचे असतील, कारण आपण जेव्हा किचनमध्ये असतो तेव्हाच आपल्याला काही ना काही महत्त्वाची कामं आठवतात. जर आपल्याकडे डायरी अवेलेबल असेल किचनमध्ये, कारण आपण बराचसा वेळ हा किचनमध्येच घालवतो, तर आपले महत्त्वाच्या ज्या काही नोट्स असतील किंवा राशनिंगच्या संदर्भातल्या गोष्टी असतील तर त्या आपण अशा डायरीमध्ये नोट करून ठेवू शकतो. आणि इन केस जर तुम्हाला डायरी यूज करायला किंवा अनकम्फर्टेबल असाल तुम्ही, तर माझ्याकडे अजून एक ऑप्शन आहे, तो म्हणजे छोट्याशा स्टिकी नोट्सचा. जसं की या डायरीला स्टिकी नोट्स अवेलेबल आहेत. ही डायरी माझ्याकडे ऑलरेडीच अवेलेबल होती. तर अशा पद्धतीने तुम्ही डायरी यूज करू शकता, किंवा आपल्या फ्रीजवरती बराचसा स्पेस रिकामा असतो तर त्याच्यावरती तुम्ही या अशा पद्धतीने स्टिकी नोट्स ज्या असतात त्या लावू शकता. त्या स्टिकी नोट्स तुमचं काम झालं की काढून ठेवा. तुमच्या फ्रीजला कसल्याही प्रकारचे स्क्रॅचेस किंवा स्टिकनेस राहणार नाही. अगदी इझिली रिमूवेबल आहे. तुमचं जे काही लिहायचं असेल, नोट करून ठेवायचे असेल, त्या गोष्टी या स्टिकी नोट्सवरती तुम्ही इझिली नोट करून ठेवू शकता. पण फ्रीजवरतीच का? कारण आपला सतत हा फ्रीजवरती हात जातो, फ्रीजसोबत संबंध येतो. त्यामुळे जाता येता आपल्या गोष्टी डोळ्यासमोर असतात. जर काही रॅशन संपलं असेल, काही पदार्थ संपला असेल तर ही अतिशय महत्त्वाची टीप ही प्रत्येक गृहिणीने फॉलो करायलाच हवी. आता आपली पुढची टीप आहे दुधाच्या भांड्यांसंबंधित. म्हणजेच जेव्हा केव्हा आपण दूध गरम करतो त्या भांड्याच्या तळाशी तुम्ही बघाल अशा पद्धतीने हे दूध चिकटलेलं असतं, जे आपण भांडं घासेपर्यंत सुकून जातं किंवा बरंचसं याच्यामुळे आपलं दूध जे आहे ते वाया जातं. कारण भांड्याच्या साईडची जी साय आहे ती तर आपण घेतो, पण बरेच जण तळाशी जी साठलेलं दूध जे असं चिकटलेलं ते घेत नाही. त्यामुळे आपलं तेवढं दूध मात्र होतं. तर त्यासाठी तुम्ही काय करू शकतात, दूध गरम करायच्या अगोदर त्या दुधाच्या भांड्यामध्ये असं थोडंसं छोटासा पेला भरून तुम्ही पाणी गरम करत ठेवायचं आहे. आणि त्या पाण्याला जरा उकळी यायला लागली की मग त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे. म्हणजेच आपलं यामुळे काय होईल की दूध त्या भांड्याला चिकटलं जाणार नाही. आता हा सुद्धा जो आहे ही जी टीप आहे ती मी तुम्हाला समोर लाईव्ह दाखवते. माझं दूध आता गरम होऊन थंड झालेलं आहे. आता हे दूध मी तुम्हाला एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून हे दुधाचं भांडं दाखवेन. तुम्ही बघाल या भांड्याच्या तळाशी दूध साठलेलं नाही. ॲक्च्युली मी हे पूर्ण थंड दूध घेतलं नव्हतं, थोडं कोमटच ट्रान्सफर केलेलं आहे. तुम्ही बघाल जे मगाचं दुधाचं भांडं होतं आणि आत्ताचं भांडं आहे, बिलकुलही दूध भांड्याच्या तळाशी साठलेलं नाही आहे. आता वळूया आपण आपल्या पुढच्या टिपकडे. जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवलं, माचीसची काडी. जसं आपण माचीस पेटवल्यानंतर ती काडी जिथल्या तिथेही आपल्याही नकळत आपण टाकून देतो, आपल्याला माहीतही नसतं. आणि नेमकं ते दिवाबत्तीच्या वेळेला देवघरामध्ये या गोष्टी घडतात. आणि ज्या वेळेला आपण झाडू मारू त्यावेळेला मग ती काडी उचलली जाते, तोपर्यंत कोणाचंही घरातल्यांपैकी लक्ष नसतं. तर अशा वेळेला काय करायचं आहे, मी ते हे 2 माचीसच्या पेट्या घेतलेल्या आहेत. एक भरलेली आहे आणि एक रिकामी आहे, जी डबल टेपच्या सहाय्याने मी एकमेकांना चिटकवून घेणार आहे. ती कशासाठी ती आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, तरीसुद्धा मी सांगते. एकामध्ये ज्यामध्ये माचीसची काडी भरलेली आहे त्या माचीसची पेटी जी आहे, आपण दिवाबत्ती करताना किंवा कुठेही जेव्हा आपल्याला माचीस लागत असेल त्यावेळेला त्या भरलेल्या पेटीतून काडी घ्यायची. माचीस आपलं यूज करून झालं की ती जी विझलेली काडी आहे ती खालच्या रिकाम्या पेटीमध्ये ती काडी टाकून द्यायची आहे, ठेवून द्यायची आहे. याने काय होईल, आपल्या घरातही पसारा होणार नाही आणि जिथल्या तिथे तो कचरा किंवा त्या ज्या काही जळलेल्या माचीसच्या काड्या आहेत त्या एका ठिकाणी साठवून राहतील. तर माझ्या मते तरी ही सुद्धा एक अतिशय उपयुक्त टीप आहे. तुम्ही फॉलो करत नसाल तर नक्की फॉलो करायला लागा. फक्त 1 सेकंदाचं काम आहे या काडीपेटी एकमेकांना चिटकवणं, ज्याच्यामुळे तुमची रोजची ही जी काडी पडल्यानंतरची उचलण्यासाठीची 1 सेकंदाचा जो काही वेळ आपल्या लक्षात राहत नाही तो सुद्धा वाचेल. आता आपण वळूया आपल्या पुढच्या टिपकडे.
इथे हा जो एक कंटेनर आहे माझ्याकडे अवेलेबल होता, मी डिमार्टमधून घेतला होता. याच्यामध्ये 5 प्रकारच्या बडीशेप होत्या. ॲक्च्युली मी हे बडीशेपसाठी नव्हतं घेतलं, पण मला हे कंटेनर आवडलं होतं म्हणून घेतलं होतं. कारण मला या भांड्याचा उपयोग पुढे कुठेतरी करता येईल असं माझ्या मनात होतं आणि मी तेव्हाच ठरवलं होतं की याचा उपयोग मला कशासाठी करायचा आहे. तर आता याच्यामधल्या बडीशेप संपलेल्या आहेत आणि मी याच्यामध्ये भरलेला आहे ओवा, जिरे, मोहरी आणि भाजलेली बडीशेप. कारण काय की दरवेळेला आपण जेव्हा केव्हा फोडणी देतो, दरवेळेला आपल्याला मसाल्याचा डबा काढावा लागतो जो काही आहे भला मोठा. त्यापेक्षा मला हा जो कंटेनर आहे तो बेस्ट वाटला. कारण एकदम इझिली यूज करण्यासारखा आहे. झाकणाला एक छोटासा ओपन स्पेस आहे आणि जिथे आपण आपले मसाले ठेवलेले आहेत, जिरे मोहरी वगैरे, त्यालासुद्धा एक ओपन लीड दिलेलं आहे. जेणेकरून आपण जसं ते झाकण फिरवू, आपण आपल्याला हवं तेव्हा बंद करू आणि हवं तेव्हा आपण ते जिथे जो कोणता पदार्थ याच्यातला आपल्याला हवा आहे तो आपण अगदी ती बरणी थोडीशी हलकी क्रॉस केली, वाकवली की त्याच्यातून ते बडीशेप किंवा जिरे वगैरे ते आपण घेऊ शकतो. मी दाखवते इथे तुम्हाला. इथे मी घेतलेली आहे थोडीशी सोप, थोडीशी बडीशेप घेतलेली आहे. आपल्याला हवी तेवढ्या प्रमाणात आपण घेऊ शकतो आणि एकाच वेळेला एकाच ठिकाणी आपल्या हातामध्ये सगळे पदार्थ हे राहतील. जर तुम्हाला हे बेटर वाटत नसेल तर यामध्ये छोटासा जो प्लास्टिकचा स्पून येतो तो सुद्धा आपण यूज करू शकतो. प्लास्टिकची किंवा जर लाकडी स्पून असेल तो सुद्धा बेटर आहे. पण मला असंच यूज करायला हे खूप आवडलं. खूप छान कंटेनर आहे. तुम्हाला भेटला तर नक्की घ्या. आपल्या घरामध्ये बऱ्याचदा आपण जेव्हा केव्हा इस्त्री यूज करतो, यूज करून झाल्यानंतर त्याची जी वायर आहे ती आपण कशीही गुंडाळून ठेवतो. तुम्ही प्रत्येकजण जर तसं करत असाल तर प्रत्येकाला माहीतच असेल की आपण स्वतः कशा पद्धतीने इस्त्री ठेवतो. मी सुद्धा पहिलं असंच करायची, पण आता मी काय करते, इस्त्री यूज करून झाल्यानंतर जी इस्त्रीची वायर आहे ती अशा पद्धतीने व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायची आहे आणि ती जोडून ठेवायची आहे आपल्या एक छोट्याशा रबर बँडने. जो प्रत्येकीच्या घरी रबर बँड हा अवेलेबल आहे. सो त्यातलाच एखादा जो वापरत नसलेला किंवा खराब झालेला रबर बँड यूज करायचा आहे आणि तुमची इस्त्रीसुद्धा सेफ राहील आणि कुठे ती कशामध्ये गुंतूनसुद्धा जाणार नाही. तर आय होप आजच्या या व्हिडिओमधल्या सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील आणि तुम्ही नक्की फॉलो करायला लागाल. तर तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंटसुद्धा नक्की करून सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय.